त्यामुळे गावगाड्यातल्या सगळ्या लोकांना आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आता फ्रंट लाईन वरती आहेत। आणि अजून एक सांगतो, हा मंडळ आयोग अंमलबजावणीचं जे धोरण ठरलं, तुम्हाला ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही, दिल्यानंतर सुद्धा आताही त्यांनी आपल्याला पळवाट काढली। काय पळवाट काढली तर निजामचं गॅजेट, साताऱ्याचं गॅजेट याला आधार धरून सर्व मराठ्यांना कुठली समजा आणि त्यांना असणारं सर्टिफिकेट द्या अशी असणारी परिस्थिती आहे। माझी सर्व ओबीसी बांधवांना असताना विनंती आहे की हा लढा राजकीय लढा आहे एवढा आपण आपल्याला लक्षात घ्या। आपण सत्तेमध्ये कुणाला बसवतो हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे। सत्तेमध्ये आपल्या विचाराची माणसं बसली तर आपलं असणारं आरक्षण वाचू शकतं, आपल्या विचाराची माणसं बसली नाही तर आज ज्या पद्धतीने जबरदस्ती करण्यात आलेली आहे, मी जबरदस्ती याच्यासाठी म्हणतोय की सर्व मराठा समाजाला मी गुंडी म्हणून संबोधावं। आता जो जी आर काढलेला आहे त्या संदर्भात 2001 साली औरंगाबाद खंडपीठ, मुंबईतलं बेंच औरंगाबाद खंडपीठ त्याच्याकडे जज मारला पारले आणि आदरणीय जज बघा या दोघांनी असलेला निर्णय दिला की सर्व सरसकट मराठ्यांना कोणती त्या ठिकाणी संबोधता येणार नाही आणि असा अधिकार हा असणारा कुठल्या सरकारला त्या ठिकाणी देण्यात आलेला नाही। परंतु जबरदस्ती करून असणारा निर्णय त्या ठिकाणी दिला अशी परिस्थिती आहे। हा जबरदस्तीने केलेल्या निर्णयाच्या विरोधात आपल्याला त्या ठिकाणी लढावं लागणार, रस्त्यावरती उतरावं लागणार, मोर्चे काढावे लागतील, आंदोलनं करावी लागतील। तर या सगळ्यात महत्वाचं जे आहे